जास्त लवकर खराब. हे गाईज, वेलकम बॅक टू एक न्यू ब्लॉग. आणि खूप दिवसानंतर आणला आहे, कारण विषय असा झाला की पेपर चालू झाले ते माझे, त्यामुळं ब्लॉगिंग करता नाही आली. आणि ब्लॉगिंगसोबत इंस्टाला पण व्हिडिओ नाही आले, काहीच कंटेंट काहीच नाही आला. सो मला काय वाटलं माहिती आहे का, मी काल झोपलो होतो, म्हणलं आता उद्या पण सुट्ट्या लागतात ते, तर डेली ब्लॉगिंग चालू करू. सो बरोबर मी आज डेली ब्लॉगिंग चालू केले. पण मला माहीत नाही की काय म्हणजे दिवसभराचं कंटेंट भेटणार आहे का नाही. पण मला ठीक आहे भाई, एकदाचं चालू करून बघू. चालू झाल्यावर बघू की भाई भेटणार आहे का नाही कंटेंट. ठीक आहे, मी आता जस्ट उठलो आहे आणि आता समथिंग वाजलेत. किती वाजलेत दिसतंय का तुम्हाला? उलटी करायला दिसते रे. आता वाजलेत 11:30 वाजायला 10 मिनटं कमी आहे. सो मी एवढा लेट उठलो आज. ठीक आहे, काय विषय नाही, कधी कधी होऊन जाते एवढा लेट. सो आता मा चालू की आज शूट करू मम्मीसोबत. त्याच्यानंतर मग बघू काय तर दिवसभरात काय होतं आहे. डेली ब्लॉगिंग मी येणार आता, रोज करणार मी डेली ब्लॉगिंग. ट्राय करतो मी डेली ब्लॉगिंग करायचा. आणि हा पहिला डेली ब्लॉग. आणि लेट्स गो. आता उठलो आहे, तयारी वगैरे करू, बघू काय टाईमपास करायचा. कारण तर एक मला असं वाटतं की आज गेमिंग व्हिडिओ पण शूट करावं, पण वाटत नाही. ठीक आहे, बघून काय विषय येतं. सो यू नो की म्हणजे ज्यांना नसेल माहीत, मी त्यांना सांगून देतो की फायनली मी लॅपटॉप घेतला आहे. आणि तुम्हाला दाखवून देऊ का, सांगा बघायचं तुम्हाला. सो लेट्स गो, मी तुम्हाला दाखवता तो कोणता ब्लॉग घेतला आहे मी. हे काय बोलते माझी जिबले पे हे होते रे. ठीक आहे, चल मी कोणता लॅपटॉप घेतला ते सांगतो मी. लेट्स गो विथ बॅक कॅमेरा. मी देखो हा घेतला आहे मी लॅपटॉप. आणि ही जरा मी उघडून टाकतो, म्हणजे कसं याच्या खाली ना चांगलं असे हे उये. हा मी मायक्रोफायबर क्लॉथ ना स्पेशल याच्यासाठी मागवला आहे गाईज. का 2.5 हे जाते का, कारण याला ना मी आता यूट्यूबला बघितले. अरे डायरेक्ट नव्हतं करायला पाय यार, ठीक आहे थांब एकदा. ठीक आहे, चलो. सो जाऊ दे, आता झालं. सो हा मी ना हे स्पेशली मागवलं आहे. आणि अजून काहीतरी मागवलं आहे मी याच्यात ठेवलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, सो पहिले हे बघून घेऊ. सो हा मी घेतला आहे काहीतरी मला 85पर्यंत याची प्राईज आहे. आणि मी आता कसं याच्यावर घेतला आहे ना, बजाज कार्डवर, तर सो मला तो भेटला आहे काहीतरी 87पर्यंत पडला आहे तो. समजा हप्ते घेते समजा धरले पूर्ण, तर 87पर्यंत पडला आहे. पण खूप चांगला आहे. म्हणजे आतापर्यंत मला आता किती टाईम झाला माहिती आहे का पाहिलं, समजा तर मला आता मिनिमम समजा पाहिलं तर नाही, महिना तर नाही झाला, एवढं नाही झालं, पण हप्ते झालेत भाई. पण आतापर्यंत मला काहीच हे नाही झालं. मी खूप हेवी गेम्स खेळले, म्हणजे डाउनलोड नाही केले, बट ठीक आहे मी डाउनलोड करून डिलीट केले. आणि अजून हँग नाही पडलं. पण अजून हेवी गेम खेळायचे मला, लाईक GTA 5 मी आता डाउनलोड करणार आहे. 6 नाही आहे, 6साठी माझा लॅपटॉप हे नाही. आणि लॅपटॉपमध्ये पहिली गोष्ट 6 चालत पण नाही. आणि हा मी घेतला आहे 3050. ओके, आय नो की दाढीगिडी वाढली, दाढीगिडी कट करायची आहे मला, तिला इग्नोर करा. ओके, आणि केस पण आता झोपेतून उठले ना, त्यामुळे विषय झाला आहे, बाकी काही नाही. सो हा मी घेतला आहे 3050. आणि हा सेमच लॅपटॉप, म्हणजे हा समजा मी सगळं म्हणजे कापून, म्हणजे किस्त कापून समजा पाहिलं, तर हा 85ला पडत होता मला. आणि जो 3050 होता, तर 3050 काहीतरी समथिंग 1 लाखाच्या वर जात होता. सो विषय कसा होता की 3050 घ्यायला काही नव्हतं, पण बजेट जास्त हाय जात होता. आणि पप्पांना आधीच गेमिंग लॅपटॉप घ्यायचा नव्हतं. मी कसं तरी पप्पांना हे केलं होतं, बाबा नाही का कन्व्हिन्स केलं होतं. मम्मीला पण कन्व्हिन्स केलं होतं. मम्मीला माहीत होतं हा लॉक 100% गेमिंग लॅपटॉप आहे. मम्मीने टफ बघितला होता. पप्पांना म्हणलं पप्पा हाच घ्यायचा मला टफ. पप्पा म्हणले टफ नाही घ्यायचा, टफ गेमिंग आहे. म्हणलं मग ठीक आहे. पण याचा एक बेनिफिट मला असं भेटला की दिसायला तुम्ही बघू शकता की पूर्ण म्हणजे ऑफिशियल आहे. आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही 3050 घेता ना, आतमध्ये तुम्हाला व्हाईट लाईट कीबोर्ड भेटते. तर त्यामुळे विषय असा होतो की पूर्ण ऑफिशियल दिसतो. मग घरच्यांना काही आपण बरोबर म्हणजे आता असं नाही की मी घरच्यांना सांगितलं नाही की बाबा हा गेमिंग नाही आहे. मी घरच्यांना पूर्ण सांगितलं हा गेमिंग आहे, त्यामुळे एवढं महाग आलं आहे. ऑफकोर्स त्यांना पण माहिती आहे, फक्त गेमिंगच एवढे महाग येतात. मग काय बोलत होतो मी मध्येच वेगळ्या रस्त्यावर जातो भाई, पण ठीक आहे जाऊ द्या. तर 3050 समजा तुम्हाला 1 लाखमध्ये पडेल. म्हणणं आहे की तुम्ही 3050 घ्या. पण विषय कसा होता की माझे पप्पा म्हणले की एवढा पॉवरफुल तुला गरजच नाही, कारण तुला गेमिंग फक्त टाईमपाससाठी करायची, जास्तीत तुला त्याच्यावर वर्क्स करायचे फक्त. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, 3050 भेटते बस झालं, तेवढं भेटते तेवढं घेऊन घ्या भाई, तसं काही विषय नाही. मग म्हटलं ठीक आहे मी घेऊन घेतो. त्याच्यानंतर मी विसरलो मी काय बोलणार होतो, पण ठीक आहे. आणि हा 3050 प्लस HXचा प्रोसेसर आहे. आय नो की सगळ्यांनाच माहिती असेल लॉकचं, कारण ऑलमोस्ट सगळ्यांना लॉकबद्दल सगळंच माहिती आहे. कारण लॉक
आणि हा टफ आता सगळ्यात ट्रेंडिंगला आहेत गेमिंगमध्येच म्हणा, नाही तर जे घेतात कोडिंगच्या नावाखाली गेमिंग लॅपटॉप त्यांना पण माहिती आहे. सो लेट्स गो. तुम्हाला मी फर्स्ट ऑफ ऑल की कसा दिसतो आतमधून ते पण दाखवतो. तर हा लॅपटॉप येतो आणि एक्सेसरीज पण मागवलेत ते मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला. मी लगेच लॅपटॉप घेतला आणि लगेच फ्लिपकार्टला गेलो, एक्सेसरीज धुवून काढले आणि डायरेक्ट तुमच्या भावाने डायरेक्ट मागवलेले एक्सेसरीज. ओके लेट्स गो. आणि ठीक आहे, तुम्हाला मी पहिले दाखवतो लॅपटॉप. ओके हा लॅपटॉप आहे. ओके सो लेट्स गो. आणि हे नाही, हा माऊस फ्री भेटला मला. हे चार्जर आहे. एक मिनटं लावलं आहे का कुठं, नाही हे चार्जर आहे गाईज. आणि हे समथिंग किती वॉटचं आहे माहिती आहे का, 170 वॉटचं काही चार्जर. ते चार्जरला बाजूला ठेवू, आपण पहिले लॅपटॉप बघू. आणि बॉक्स तिकडे ठेवलेला आहे गॅलरीत मी, त्याचा काही विषय नाही. ओके आता हा लॅपटॉप घेतला आणि लेट्स गो. एका बोटाने चालू होतं यो. आता तुम्ही म्हणाल की हा चालू होतं का, नाही. ते विषय कसा आहे, शटडाऊन केला ना तर मग हे सगळं बंद होतं आणि डायरेक्ट बंद केला ना तो स्लीप मोडला जातो. मग ते तसं केलं तरी चालतं, त्याचा काही विषय नाही आहे. सो लेट्स गो. मी आता पहिले ऑन करतो. लेट्स गो. ऑन केलेला आहे, बाप्पा दिसले म्हणजे ऑन झालेला आहे. ओके सो अशी एक ब्लॅक लाईट कीबोर्ड येते. आणि ब्लॅक लाईट कीबोर्डला ना एवढी डार्क नाही आहे बघा. आता हे बंद झालेली आहे आणि थोडीशी नॉर्मल आणि थोडीशी अशी, हे दिसणार नाही कारण आता सकाळी त्यामुळे विषय. सो अशा टाईपमध्ये. आणि सो सॉरी चुकून व्हिडिओ हे झाला बंद. सो असं समथिंग आहे. आणि यामध्ये तुम्ही समथिंग आता काहीच नाही डाउनलोड केलं, काहीच. बरं का, गेमिंग आम्ही चालू करावं लागतं आपल्याला. रप बघ असं काहीतरी माऊस आहे. आणि हा माऊस पण हे बघ ओरिजिनल दिला आहे त्यांनी. आणि बॅक पण भेटली, मी बॅक पण दाखवतो तुम्हाला. सो लेट्स गो. असे मस्तपैकी आणि असं टाईपमध्ये. आणि इथं ना म्हणजे मी गेम घेतलेच नाही मी. हे एक ॲप घेतलं OBS स्टुडिओ म्हणून. मी म्हटलं बाय चान्स समजा आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग करायची असेल, एक नंतरच करू आपण. तर हे एक ॲप घेतलं मी. कोणते, OBS स्टुडिओ. मी का घेते बघा, आता चालू झालं आहे ते. OBS स्टुडिओ का घेतलं आहे माहिती आहे का, की का जाते एवढी म्हणजे वरतून पडते त्यामुळं का. एक मिनटं मी ना गाईच हे करतो. ओके डन. हां तर मग मी हे का घेतलं आहे, मी मला लाईव्ह स्ट्रीमिंगला आता जास्तीत जास्त हेच यूज करतात. ओके तर त्यासाठी मी घेतलं. कारण मला आता लाईव्ह स्ट्रीमिंग करायचे आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी मला काहीच कळत नाही मी कोणतं सॉफ्टवेअर यूज करू. आणि मी एक ट्राय केलं होतं बरं का, एक होतं त्यासाठी. मी लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तर नाही म्हणू शकत, पण व्हिडिओसाठी मी केलं होतं. म्हणजे साईडला असं फेस कॅम्प येईल आणि तो पूर्ण व्हिडिओ येईल तशा टाईपमध्ये. बट विषय असा आहे की ते जमलंच नाही. म्हणजे त्याला डाउनलोड करायला प्रीमियम मागत होतं आणि प्रीमियम द्यायचे म्हणजे पैसे नव्हते मागत. आणि प्रीमियम छोटं मोठं पण नव्हतं, 1500 रुपयाचा प्रीमियम होता. मी म्हणलं नको, काही गरज नाही आहे. सो अशा टाईपमध्ये होतं. ठीक आहे, हे जरा बॅक काढू, काही गरज नाही आपल्याला याची. ओके सो असा लॅपटॉप आहे. आणि मी याच्यात अजून काहीच डाउनलोड नाही केलं. मी गेमच्या नावाखाली फक्त रोब्लॉक्स खेळत होतो आणि फ्री फायर खेळत होतो बस. हे बघ रोब्लॉक्स, इथं रोब्लॉक्स आणि फ्री फायर खेळत होतो बस, बाकी काहीच नाही आहे मग याच्यात. आणि आता आसपास लागल्या तर आता आजपासून कोर्स पण चालू करणार आहे तो कोर्स याच्यावर रन करणार. आणि कोडिंग तर आहेच आपली, कारण कोडिंगसाठीच घेतला तर मग करणार ऑफकोर्स. सो एवढंच होतं घेतलेलं. आणि एक्सेसरीज इज मोर इम्पॉर्टंट राईट. एक्सेसरीज पण बघून घेऊ. लेट्स गो गाईज. आता एक्सेसरीज बघून घेऊ. तुम्हाला मी एक्सेसरीज दाखवतो काय कशी होते. सो आय नो की मी बनेनमध्ये का ब्लॉग बनवते मला अजून नाही माहीत, पण ठीक आहे. सर लेट्स गो. कारण डेली ब्लॉगिंगचा हाच आहे ना, म्हणजे उठायचं, ब्लॉग करायचा आणि जे दाखवायचं. आणि आज सुट्टी आहे ना, तर मग मी ब्लॉगिंग करणार, म्हणजे आंघोळ तर करणार नाही ऑफकोर्स. जे सांगायचं मी डायरेक्ट तोंडावर सांगत असतो, मला काही फरक नाही पडत दुसऱ्यांना काय वाटेल आणि काय नाही. सो लेट्स गो. आता मी तुम्हाला एक करून दाखवतो. सो एक ऑनलाईन मागवलं होतं याच्यासाठीच, म्हणजे स्क्रीन पुसण्यासाठी आणि त्याच्यासाठी. सो मी हे मागवलं होतं अशा टाईपमध्ये. सो काय मी ते दाखवतो तुम्हाला. तर याच्यामध्ये फक्त बॉक्सच मोठा आलेला आहे, याच्यात काही एवढं काही येत नाही. हा बॉक्स का आलता, कारण यामध्ये हे आलतं मोठं, हे जे मायक्रोफायबर क्लॉथ हे आलतं त्यामुळे विषय. मला म्हणणं चालू होतं मायक्रोफायबर क्लॉथ ना कीबोर्ड आणि त्याच्या असं नाही का अशा मध्ये असंच टाकायचं आणि लॅपटॉप बंद करायचं. पण विषय असा होत होता की त्याच्यामध्ये गॅप राहत होता, त्यामुळे मी म्हणलं नको. तर मी त्याच्यावर असं नॉर्मली असं टाकून देत असतो, त्याला अंगावर नाही का थंडी नाही वाजत रात्रीची. त्यानंतर हे आपल्या लॉकचं आंघोळीचं सामान आहे सगळं. सो फर्स्ट ऑफ ऑल येतं हे. मी काय नाव हे नाही करत ओके, कारण मला का पैसा नाही भेटलायचा, पण मी घेतलं त्यामुळे दाखवतो, कारण स्वस्तात भेटलं, स्वस्तातनं मस्त असतं त्यामुळे मी घेतलं. सो हे स्क्रीन क्लीनर आहे.
कारण स्क्रीनवर खूप धूळ बसते, तर स्क्रीन पुसायला चांगलं आहे. आणि मी जास्त नसतो वापरत आता, कारण कमेंटमध्ये म्हणतील की विश्वास ठेवू नको याच्यावर, काही पण असतील लाईक दॅट. पण मी लिटरलीच थांब एक मिनिट, तर मी सांगतो की हे जे यूज ना मी फक्त पार किंचित स्क्रीनला टाकतो आणि बॉडीला जास्त टाकतो. का? कारण बॉडी पण ऑफकोर्स यार, आणि बॉडी आणि अजून काय काय बघ, हे तर एक भेटलंच आहे. ओके, क्लीनर तर भेटलंच आहे. त्याच्यासोबत एक हा चष्मा पुसायचा कपडा भेटला आहे. आणि हा चष्मा पुसायचा कपडा स्क्रीनसाठी यूज केला जातो, कारण त्याला क्रॅचेस नाही पडले पाहिजे स्क्रीनला, त्यासाठी. आणि तुम्हाला सांगू का भाई, स्क्रीनवर एवढे फारसे व्हाईट डॉट्स पडतात ना, त्याच्याने आरामशी सापून जातात, त्याचा काही विषय नाही. त्यानंतर हा ब्रश भेटला, त्याचे जे त्याच्या कीबोर्डमधले सगळे जे घाण असतात ना ते काढायला. ओके, असं काहीतरी चांगल्या क्वालिटीचं, एवढं का वाईट नाही गं, बघ असं टाईपमध्ये, आणि चांगलं आहे, काही विषय नाही. लेट्स गो. अजून आता फ्री का भेटलं लॅपटॉपमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. आणि हा लॅपटॉप लास्टला सांगतो काय कुठून घेतला. सो आता हे तर झालं. ओके, हे ओके. सो त्याच्यानंतर पहिला विषय तो पहिला तर फ्री भेटला, ऑफकोर्स सगळ्यांनाच फ्री भेटत असतं, ते माऊस. आणि हा माऊस साधा नाही गाईच, हा ओरिजिनल भेटला आहे. कारण मला असं वाटलं की डुप्लिकेट देईल बाबा, मी त्याला म्हणलं पण होतं सर डुप्लिकेट देणार आहे कसं, तो काहीच नाही बोलला. तर तिने हा आणून दिला, लिनोवो 130 वायरलेस माऊस. दिसतंय, हे आणून दिलं. आणि असा माऊस, बंदच नाही केला, असा माऊस आहे. आणि चांगलं आहे, ऑफिशियलच आहे, काय एवढं काय नाही. मला म्हणणं काय होतं माहिती आहे का, समजा साधा दिला असता, ओके, प्लॅन आहे का मला, बाय चान्स समजा साधा दिला असता तर मी काय केलं असतं, समजा तो बिघडला, कारण साधे लवकर बिघडतात वायरलेस, हा काय आता लवकर नाही बिघडणार. सो मला म्हणणं होतं की साधा दिला असता लवकर खराब पडला. काही नाही गाईस, काहीच नाही झालं. अशी पळापळी चालूच असते माझ्यासोबत. ओके, सो हां, काय बोलणार होतं, हां, मी म्हणलं साधा माऊस भेटला असतं लवकर खराब झाला असतं, गेमिंग माऊस घेतला असतं वायरचा, पण ठीक आहे, जाऊ दे, ब्रँडेड भेटला, काही विषय नाही. त्याच्या आतमध्ये अजून काहीतरी आहे यार, टक वाजते ब्रो. अरे हो, एकूण उघडतं रे. वया पुस्तक आहेत फक्त, वया पुस्तक आहे फक्त, बस, बाकी काय नाही एवढं. आणि हा जॉईन कसं करायचा आहे ना, की त्यांच्या समजा लॅपटॉप नसेल, त्यांना डाऊट असतो की बाबा वायरलेस जॉईन कसं होतो, ब्लूटूथने जॉईन होतो का कसं नाही जॉईन होतो. नो, ब्लूटूथचा काही हे नाही त्याच्यात. हां, आता हा जो लॅपटॉप आहे, ओके, सेक्सी भाई, मागून कसला खतरनाक दिसते ब्रो. हे दोन त्याचे श्वास घेण्याचं, इथून श्वास घेतो आणि इथून पाठतो तो पाठ. ओके सर, तर हा जो माऊस आहे तो वायरलेस म्हणजे ब्लूटूथने नसतो कनेक्ट होत. हे जे दिसते इथं दिसते, याच्यानुसार होतोय तो. एक मिनिट, हा, ही जी USB टाईप मध्ये असते ना, याला तो कनेक्ट होतो गाईज. दिसतंय, फोकस हो ना बाबा, फोकस नाही होते गाईज कॅमेरा. ठीक आहे, लेट्स गो. असं एक असतं ते, आपल्याला इथे USB पोर्टमध्ये लावावं लागतं. आता कुठं लावलं तुम्ही, ओके, नाही तिथं लावायचं. आता लगेच आपलं ॲक्टिव्ह होणार. सो अशा टाईपमध्ये असतं. आणि भाई काय दिसतो बघा ना भाई, लॉक, सिरियसली लॉक सारखा लॅपटॉप ना, सिरियसली मी टफ हातात घेतला, पण भाई याची जी हे ना, म्हणजे भाई काय सांगू यार, दे बघ ना, माझ्या तोंडापेक्षा तर हा खतरनाक दिसते ब्रो. एक मिनिट, ओके, अशा टाईपमध्ये. आय नो की हे मध्येच टेक चॅनल कुठून आलं माझं, आय डोंट नो. ओके, पण ठीक आहे. आणि त्याच्यासोबत मी हे पण घेतलं, पैशाने घेतलं गाईस. उलटं का दिसतंय यार तुम्हाला, लॉजिटेक लिहिलेलं आहे ते. ओके, उलटे दिसतंय ना, मग आपण असं, ओके, लेट्स गो, झालं. आणि अजून एक महत्वाची बात अशी आहे की बॅग, ऑफकोर्स बॅग भेटतीच. ओके, कोणत्या पण लॅपटॉप सोबत. पण विषय असा आहे की ज्यांच्याकडे लॉक असेल त्यांना माहिती आहे की लॉकची ऑफिशियल बॅग येते आणि ती खूप ब्रँडेड असते. ओके,
सो मला एक भीती होती की भाई हे देणार आहे का नाही, कारण काय काही विषय असे असतात की काय काही समजा गेलो आपण दुकानात लॅपटॉप घेतला तर ते काय करतात की डुप्लिकेट बॅग देतात. सो मला पण असं वाटलं की बाबा हे पण डुप्लिकेट बॅग देतील, पण नाही ब्रो. जेव्हा तो बॅग माझ्या हातात आली, जेव्हा ती बॅग माझ्या हातात आली भाई, मी एवढा म्हणजे सिरियसली एवढा खुश मी कधीच नाही आलो भाई. म्हणजे मी लॅपटॉपसाठी एवढा खुश नाही की तेवढं त्या याच्यासाठी आहे माहिती का, त्या लॅपटॉपसाठी भाई. सिरियसली एक मिनिट, लॅपटॉपसाठी नाही बॅगसाठी ब्रो. काम बॅग काढतो बॅग. आणि आय नो की लय जणांना आवडणार आहे भाई. माझ्या मित्राने माझ्या पहिले लॉक घेतला होता का, त्यांनी 40-50 घेतला होता, नाही 50-50 घेतला आहे त्यांनी लॉक. त्याला पण अशी बॅग आली, पण मला काय वाटलं की त्याने आता 40-50 घेतला त्यासाठी त्याला बॅग आली असं. बट भाई मी एवढं खुश झालो. मला एका जागी उभा ओके सेंटर यो. मला असं वाटलं की भाई मला भेटणार आहे का नाही. पण जेव्हा ते हातात आले भाई, सिरियसली जी फिलिंग होती ना भाई, ती फिलिंग कशी सांगू मी तुम्हाला. ठीक आहे, लेट्स गो. एक मिनिट, चेन लावतो काही. विषय काय झाला तेव्हा ते मायक्रोफायबर क्लॉथ नव्हता ना, त्यामुळे मी याच्यात ठेवत होतो. त्यामुळे दिसते म्हणजे बॅग आहे ब्लॅक, फुल ब्लॅक. आणि ब्लॅकमध्ये गाईस इकडे बघा, ब्लॅकमध्ये ना इथं लॉकचं भाई, लॉकची ब्रँडिंग आहे. इथं हे पर्पल कलरचं आयुष्यपतलं एवढं नाद दिसते ना. त्यानंतर ठीक आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटत नसेल कशी बॅग आहे, पण जेव्हा तुम्ही समोरासमोर बघाल ना, मग तुम्हाला कळेल की भाई काय बॅग आहे रे भाई, काय दिसते रे बॅग. सिरियसली काय दिसती. टफची पण चांगली. ओके, मी टफची बघितली, कारण टफची पण बॅग थोडी सिमिलर आहे. पण टफची कशी माहिती आहे का, ही आता ही जाडी आहे ना, थोडी अशी जाडी आहे ना. टफची थोडी अशी लंबळकी आणि अशी थोडी मोठी, अशा टाईपमध्ये टफची आहे. पण टू बी ऑनेस्ट मला ही आवडली खूप, सिरियसली कुठे ना. आणि हे बघ, याच्यासाठी इथं पण काहीतरी याचा यूज काय आय डोंट नो. स्ट्रिप्स पण खूप चांगल्या आहेत. आणि इथं बॉटल होल्डर आहे, पण याच्यात आय नो हे कुंकू लागले रे. इथं बॉटल होल्डर आहे, पण आय नो की इथं बॉटल होल्डर ठेवतच नसतं. इथं बॉटल होल्डर आहे, राईट. इथं बॉटल होल्डर आहे. इथं एवढा खोल होता. आणि इथं काय चार्जर गिजर ठेवायला तेच टाईप. चार्जर पण दाखवतो मी तुम्हाला. ओके, मला तो पूर्ण ब्लॉग याच्यातच झाले रे भाई. 9 मिनिटं तर इथंच झालेत, पण मागचा भाई यार सिरियसली खोटं नाही. ओके, लेट्स गो. आणि सगळ्यात चीज ही आहे. ओके, एक मिनिट, ही चीज आहे गाईज. लेट्स गो. आय नो की लय जण म्हणतील की बाबा तू शर्ट घाल, टी शर्ट घाल, मग ब्लॉग कर. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर ठीक आहे, लेट्स गो. ऐक ना, मी टी शर्ट घालतो तोपर्यंत तर बंद करा भाई, किती बघता. चल लेट्स गो गाईज. काय विषय चालू होता, हां याचा आपला विषय चालू होता. सो गाईज हे बघा कसला नाद यार. हा लोगो बघा. हे सगळ्यात जास्त आवडलं भाई मला याच्यामध्ये. पण ठीक आहे, बॅक पण इज इम्पॉर्टंट रे. ओके, ह्याला आपण परत लावून टाकू मस्तपैकी, नाही का. त्याची अमानत आहे, त्याच्यासाठी राहू देऊ ना, कशाला आपण घ्यायचं. माझं चालू होतं गाडीला लावायचं, पण नको, लॉकचं आहे भाई. त्यानंतर राहिलं काय घ्यायचं अजून, आय डोंट नो काहीतरी राहिले. सो हां, चार्जर. राईट. एक मिनिट, विषय झुमळा घालला इकडं, थांबा 5 मिनिटं सगळं. आणि हां, जेव्हा मी लॅपटॉप घ्यायला गेलो ना, मी ब्लॉग काढला होता. मी म्हणलं आता ब्लॉग चांगला आपला कंटेंट भेटला तर टाकून देऊ, नाही का. पण विषय असं झाला, येईल ते जाऊ तिकडे असं काहीतरी. आणि याचं मी कवर पण नाही काढलं अजून. ओके, याचं मी अजून कवर पण नाही काढलं. सो इट्स लुकिंग लाईक अ नाईस ब्रो. कारण चार्जर पण हां जड आहे, एवढं नाही, पण आधी खूप जड वाटलं होतं मला. पण आता कसं, आता यूजमध्ये सारखं उसर लागते, तर आता काय नॉर्मल वाटते मला. तर अशा टाईपमध्ये. आणि हे तुम्हाला येतं 170 वॉटमध्ये इकडे दिलेलं आहे. दिसतंय उलटं का दिसतंय ब्रो, माझा विश्वास आहे ना, 170 वॉटचे. आणि याच्यावर आयुष्यपत याच्यावर लिहिलं आहे की रिमूव्ह दिस प्रोटेक्शन पेपर कम्प्लिटली बिफोर युझिंग, ओव्हर हिटिंग मे कॉज अ शॉटडाऊन. आयुष्यपत हे काढायचं होतं गाईज हे काढायचं होतं. काढू का, नाही तर मग पप्पा मारल रे यार, काय करू. मी सांगतोय, बाय चान्स ही व्हिडिओ पडली
तर मी जिंदा आहे, आणि नाही पडली तर मला शॉर्ट बसला आहे. लक्षात ठेवा. लेट्स गो. तुमच्यासोबत बघ लॅपटॉपची अनबॉक्सिंग मी एकट्याने केली, याचं तुम्हाला आता. ओके लेट्स गो. अरे दिसतो तर दिले बाबा, तेव्हा तोंड नाही दाखवायचं त्यांना. ले म्हणजे ले नाही म्हण नाही काय वाटत रे, खोटं नाही, सिरियसली नाही काय वाटत. आणि जे त्या स्टिक केलेलं ना भाई, खतरनाक स्टिक केलं, नाही काढा वाटत. मी काय करू यार, सिरियसली नाही काढा वाटत. काढू का नाही ते जाऊ दे, मी बघून घेईन नंतर, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काढू. सो तुम्हाला समजलं ना, असं काहीतरी येतं. 170 वॉट ही चार्जर आहे, आणि पिन येते अशा टाईपमध्ये. ही लॅपटॉपमध्ये घुसवायची. लॅपटॉपमध्ये कुठं घुसवायची, ये रे बाबा हातात आहे. हां बघ, ही इथं ना असं सिम्बॉल आहे गाईच, दिसते का, दिसते इथं 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 सिम्बॉल आहे. सो या सिम्बॉलच्या ह्याच्यात इथं घालायची. ओके, अशा टाईपमध्ये अशी पिन आहे गाईच, अशी पिन आहे. धनेर झूम नाही होते रे यार, का तर. ठीक आहे, लेट्स गो. आणि मी इथं ठेवून देतो, आरामशीर ठेवून देतो. ओके, आणि त्याच्यासोबत गाईज ही पण पिन येते. ही आपल्याला बोर्डात घालावी लागते. ही नाही ही बोर्डात घालावी लागते. आणि ही ना, इथे जे 3 छिद्र दिसतात ना गाईज, आणि हे 3 छिद्र यमक जुळवायचे आणि असं मस्तपैकी असे घालायचे. लेट्स गो. आता मला आवरायला किती टाईम लागेल माहिती का, किती पसारा झाला इकडे तुमच्यामुळं भाई, तुमच्यामुळं. येईल तर दाखवत तुम्हाला. हे मध्येच ब्लॉगिंगचं वेगळं चालू झालं, किती कचरा झाला इथं. इथं लॅपटॉप आहे, आणि मी इथंच ठेवत असतो लॅपटॉप. ओके, अजून मी टेबल केबल काहीच नाही बनवला, आणि मग चालू आहे की अरे फोल्डिंग टेबल बनवायचा. आपल्याला ही प्लॅनिंग करावी लागेल ना यार. किती काय केलंय भाई, सिरियसली खोटं नाही. आणि मग मम्मीला मी म्हणलं होतं डेली ब्लॉगिंग चालू करतो. मम्मी म्हणली तुला करायची असेल तर कर, कारण आता संपलेत हे त्यामुळं. सो आता मम्मी बाहेर गेले, मम्मी आलं, मम्मीचं स्वागत करू आपण ब्लॉगमध्येच. सो आय नो की मी इथंच काय, तर भाई माय फेवरेट प्लेस आहे बरोबर ही. अशी इथं फोटो एक नंबर निघतात. आणि समजा ही लाईट लावली ना, 3 लाईट आहे, एक व्हाईट, एक ही लाईट, आणि एक लाईटमध्ये व्हिडिओ एक नंबर निघतात. हो, याच्यात पण एवढं चांगलं निघतात रे, याच्यात जरा डार्क निघतात, नको बाबा. अशा टाईपमध्ये इथं चांगले निघतात व्हिडिओ, लाईक दॅट. बट विषय काय असं झालं आहे की फर्स्ट ऑफ ऑल मला आता यार आळशी आहे खूप, मला आंघोळ करावं वाटते, पण माझं मन म्हणते नको करू आंघोळा. ठीक आहे, लढच करू, काही विषय नाही. आणि दाढी खूप वाढली आहे, आणि कधी कुठंच येत होतं दाढ्यात, त्यामुळे विषय. ठीक आहे, तुमचा भाऊ आता कापून घेईल दाढी, बघू नंतर. असं पसारा आवरायचं आहे मला, मी काय करू. थांबा ना, मी पसारा आवरतो, मग आपण भेटू काय, कंटेंट भेटेल तेव्हाच भेटेल ना भाई, काय करू मी. लेट्स गो गाईज. मम्मी पण घरी आली माझी, आणि मम्मी यार काहीतरी खायला दे यार, मी सकाळपासून उठलोय. मम्मी काहीतरी खाल्लंय का, मी खाल्लंय काहीतरी. शीट काळा झालो मम्मी, गोरा झालो परत. सो आजच्या दिवशी काय खायला आहे मम्मी, सांग. स्पेशल आज जिरा राईस, वरण भात. दाखव ना, का केलाच नाही अजून, करायचं अजून. तुम्हाला पण दाखवतो जिरा राईस आणि डाळ तडका मम्मीच्या हातचा कसा असतो. शॉर्टमध्ये दाखते नाही करणार मम्मी. हा मग कसं करायचं ते सांग. बंद करते. सो आजच्या ब्लॉगमध्ये काय एवढंच, आणि भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये, कारण हा पूर्ण ब्लॉगच लॅपटॉपच्या याच्यात केला इंट्रोडक्शनमध्ये. सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, आणि पुढचा ब्लॉग रिअल डेली ब्लॉगिंगचा बनवू, म्हणजे दिवसभरात काय होतं ते मी तुम्हाला दाखवेल माझ्या याच्यात दिनचर्यामध्ये. सो भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये, आणि जायच्या आधी लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही समजा म्हणजे हे द्यायचं असेल म्हणजे ओपिनियन तुमचं, तर मला कमेंटमध्ये सांगा की बाबा हे अपडेट कर, असं करत जा, तसं नको करत जा, अशा टाईपमध्ये. सो भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये, आणि बाय बाय.